हे गाईज गुड मॉर्निंग. तर अजून पण आम्ही आमच्या घरी गेलो नाहीत, आज जाणार आहे. तर आत्ता आम्ही वडापाव आणायला आलतो. तर आज वडापाव खाणार आहे आम्ही नाश्त्यामध्ये. असं सांगितलं होतं की जिथून आम्ही वडापाव आणला आहे ना ते खूप चांगला बनवतात. मग आम्ही टेस्ट करण्यासाठी वडापाव आणलं. खूप लांब गेलो. हां, खूप लांब गेलो. जवळपास 2-3 किलोमीटर गेला असतील. तर आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचतच आलो. तर आज दुपारी वगैरे आम्ही आमच्या घरी जाऊ. कालच जाणार होतोच, पण काल पावसाने घोटाळा केला. तर आज जाणार आहे. तर आता डायरेक्ट घरी गेल्यावरती भेटूया. फायनली आम्ही घरी आलो. गाईज फायनली आता आमच्या घरी जायची वेळ आलेली आहे आमच्या इकडे. चला आता डायरेक्ट खाली गेलो भेटू. आम्ही ओला बुक केली आहे. आता आम्ही चाललो आहेत. गाईज मी पण चालले. माझा आज ड्रोन येणार आहे. आय एम सो एक्साइटेड गाईज तुम्ही ऐकून थकला असताना माझा ड्रोन येणार आहे. आज मी पण खूप ऐकून थकली आहे. आज येणार आहे ना मग. हा, मग काय बोलली आहे का? मम्मी आणि मम्मीची मावशी तिकडे बसलेत. तिथं छोटीशी बसायला जागा आहे, तिथं बसलेत. आणि आम्ही आता चाललोय. डायरेक्ट आता गाडी बसल्यावर भेटू. त्या भावड्याला एकदा फोन कर. काय तर काय गाईज आम्ही बघतोय लोकेशनची सॉरी ओलाचा वाट बघतोय. गाईज फायनली मी घरी आली आहे. आम्ही आंघोळ करून नव्हतो आलो, आता आंघोळ करणार आहे. तर आता डायरेक्ट फ्रेश झाल्यावरती भेटूया. तर गाईज फायनली माझी आंघोळ करून झाली आहे. आणि आज आंघोळीला खूप जास्त लेट झाला कारण आम्ही पहिली माझी आंघोळ झाली मग दीदीची. व्हेरी गुड. तर आम्ही 12-1 वाजता वगैरे घरी आलो. त्यानंतर डायरेक्ट टी व्ही चालू केली आणि मी थोडंफार झाडू वगैरे मारला घरात आणि जेवण केलं आणि आंघोळ केली. परत आता टी व्ही बघतीये. आता मला थोडंसं एडिटिंग करायचं आहे. डायरेक्ट आता एडिटिंग केल्यावरती भेटूया. माझ्यासाठी मारायचं असतं. इथे जमलेल्या कोणी नाही, पण मी ओळखलंय तुम्हाला. ओळखलंय? वय आपला डाव सुरू होता तेव्हा. फायनली हर्षचा ड्रोन आलेला आहे. तर आपण त्याची अनबॉक्सिंग करूया. चला गाईज हे बघा दीदीने किती मोठं हे आणलंय. मी तिला म्हणलं इतकं छोटं कशाला, अजून मोठं आपण झाड कापायचं कटर आणून तर मी म्हणलं नाही काय आता हे काढायचं म्हटल्यावर एवढं लागेलच ना. तर चला गाईज अनबॉक्सिंग करूया. फायनली ड्रोनचं अनबॉक्सिंग झालेलं आहे. गाईज हे पाहू शकता माझं खूप छान ड्रोन आहे. खूप कॅमेरा क्वालिटी चांगली आहे. मेड इन चायना आहे. पण आता काही करू पण शकत नाही. तर मेड इन चायना म्हटलं की आलं त्यातच सगळं. आणि आत्ता खूप जोरात पाऊस चालू आहे. मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकतात खूप जास्त पाऊस चालू आहे. बघा रस्त्यावर किती पाणी साचलंय. खूप जोरात बाहेर पाऊस चालू आहे. तुम्हाला छोटासा शॉर्ट पण मी टाकलेला आहे, तुम्ही पाहिलाच आहे. तर गाईज लास्ट टाइम वास्तू शांतीच्या ब्लॉगमध्ये ज्या आम्ही घराचे व्हिडिओज शॉर्ट्स वगैरे टाकले होते
तिथे घराच्या शॉर्ट्सपेक्षा हर्षच्या तोंडाचे शॉर्ट्स खूप आलेत. आणि त्या दिवशीची एक अशी काय म्हणतात फनी गोष्ट म्हणजे अशी झाली मम्मीसोबत. म्हणजे मम्मी इकडं जायची, आम्हाला जर इकडं जायचं म्हटलं ना मम्मी आमची इकडं जायची, ती अर्ध्यातनं जायची आणि तिला अर्ध्यातनं आम्ही घेऊन यायचो. म्हणजे जर आम्हाला लेफ्ट साईडला यायचं म्हटलं तर मम्मी जायची राईट साईडला आणि ते बी अर्ध्यातनं जायची. आणि तिला वाटायचं की हा आपल्याला इकडंच जायचं आहे. मग तिला आवाज यायला लागायचा अगं इकडे ये, आपल्याला तिकडं जायचं नाही आहे. तर ही अशी फनी गोष्ट होती आणि खूप मजा आली. आणि त्या दिवशी आम्हाला एक रिटर्न गिफ्ट पण भेटलं. मस्त काहीतरी गिफ्ट चालू. याचं काहीतरी वेगळंच चालू आहे. गाईज तुम्हाला ड्रोन शॉट्स पाहिजे का मला सांगा. काय नाही, कॅमेरा क्वालिटी एकदम. अरे पण आहे ना, याच्या मापात आहे ना, खूप छान गाईज उडतो. मला कंट्रोल करता येतो आणि जितक्यात बघा खूप छान उडवतो. आता ते चायना मॉडेल म्हटलं की त्यातच सगळं आलं. ते किती दिवस टिकतंय. तर गाईज आता आपण डायरेक्ट गाईज जर तुम्हाला याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की सांगा. आणि याचे फीचर्स बघायचे असेल तर तरी नक्की पाहिजे सांगा. नाही येणारच आहे शॉर्ट्समध्ये तो बघा. हा आणि येणारच आहे. काही आम्ही शॉर्ट्स पण टाकले अनबॉक्सिंगचे, जो तुम्ही पाहिलेच असतील. जेवायला काय बनवलंय ग? स्टॉप कर ना दे. काय शेवगा. आणि शेवगा. कशाची आणि काय केलंय? आणि भाकरी. शेवगा आणि भाकरी. ओके. तर गाईज आज शेवगा आणि भाकरी आहे. तर आपण बंद कर ना दे. आपण या ब्लॉगला इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बाय.